तर हाय गाइस, आता आम्ही फायनली निघालो रत्नागिरीला. 3 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. आम्ही पोचलो दाभोळ फेरी बोटच्या इथे. 2 ऑप्शन आहेत, एक तर बाय रोड जाऊ शकता किंवा फेरी बोटने. बेस्ट आहे की फेरी बोटने जाणं, बिकॉज थोडं रेस्ट भेटतं. आमच्या लोकेशनपासून 1 तास लांब होतं, तर त्याच्यामुळे आम्ही बोटने जायचं ऑप्शन हे केलं आहे. सो लेट्स सी, बघू किती आहे फेरीची तिकीट. आणि हार्डली फेरी त्या साईडला तुम्हाला एक 5-10 मिनिट्समध्ये सोडते, पण आम्हाला आता जस्ट आमच्यासमोरून बोट गेली. आता आम्हाला 45 मिनिट्स इथे थांबायला लागणार आहे. त्या साईडला एक पॉईंट आहे, तिकडे ड्रॉप करते बोट. तिथून रत्नागिरी 2 तासावर आहे. 70 किलोमीटर, 66-70 किलोमीटर आहे समजेल. तो कच्चा रस्ता संपल्यानंतरचा व्ह्यू, तो कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे. खूप मस्त व्ह्यू आहे. इथे आम्ही थोडं थांबून फोटोशूट केलं, बिकॉज निघाल्यापासून आम्ही आमचे फोटोज काढले नव्हते. तर खूप मस्त व्ह्यू आहे. आता निघालो पुढे, अजून 1-1.5 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. बोट चेंज करून आम्ही जयगडला जाणार आहे. जयगडवरून आम्हाला रत्नागिरीला जावं लागणार आहे, म्हणजे गणपतीपुळेला. तिकडून परत 1 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे, आम्हाला पुढे आल्यावर कळलं. तर बेस्ट आहे की बाय रोड जावा, ते बेस्ट होईल. आणि बाय रोडच्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आम्ही बोटीने चाललो आहे. सो भेटू आता पुढच्या ट्रॅव्हलिंग. आता तवसालवरून जयगडला पोचलो आहे. इथून 25 मिनिट्सवर गणपतीपुळे मंदिर आहे. तर आता उद्या आम्ही दर्शनाला जाणार आहे. ॲक्च्युली आज थोडं जाऊन रेस्ट करणार आहे. आम्ही हॉटेल बुक नाही केलं, आता गेल्यावर आम्हाला हॉटेल बुकिंग करायची आहे. 10-15 मिनिट्सच डिस्टन्स आहे. तर बोटीने परत तेच थोडं रेस्ट, पण खूप लेट झालं आहे. 3 तासाच्या हिशोबाने आम्ही निघालेलो गणपतीपुळेला यायला. तर ऑलमोस्ट 5 to 6 आवर्स झाले. सो बेस्ट आहे बाय रोड जावा. तर आता आम्ही आलोय गणपतीपुळे बीचला.
आणि इथे भरती आली आहे, त्याच्यामुळे अलाउड नाही पाण्यात जायला. पण गेले तिथल्या लोकांनी खूप जास्त गर्दी आहे आज, बिकॉज वॅकेशन्स चालू आहे. आणि आम्ही उद्या दर्शनाचा प्लॅन केला आहे की उद्या दर्शन करायचं आहे अर्ली मॉर्निंग. इथेच आम्ही एका ठिकाणी रूम घेतला आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवतो. बेसिक प्रॉपर्टी आहे, आम्ही फक्त रिलॅक्सच्या हिशोबाने रूम घेतला आहे. पण खूप जास्त गर्दी आहे, खूप मस्त क्लायमेट आहे. आम्ही आलो बीचवरून त्या दादाच्या शॉपमध्ये खायला. दिसायला तर खूप चांगलं आहे. आता एकदा टेस्ट करून बघूया. जस्ट मंदिराच्या इथून या साईडला येताना एक चढण लागतो तिकडे, थोडीच करून आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आम्ही निघालो दर्शनाला. वाजलेत 6:30 आणि आम्हाला असं काल कळलेलं की जर अर्ली मॉर्निंग दर्शनाला जाल तर गर्दी नाही भेटणार, अदरवाईज खूप जास्त गर्दी भेटेल. 1-1.5 तास लागेल दर्शनाला. आणि आज आहे मंगळवार, तर मग त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठून दर्शनाला निघालो आहे. आता बघू दर्शन कसं होतं आहे. आणि आम्ही राहिलो आहे इथून मंदिर 5 मिनटावरच आहे. एक प्रॉपर्टी आहे, चांगलं आहे, ॲव्हरेज आहे, एवढं पण हे नाही आहे, बेसिक आहे. तर आता आम्ही आलो मंदिराकडे आणि गर्दी नाही आहे काल एवढी. इथे चप्पल ठेवायला त्यांनी मोफत स्टँड आहे बनवलं आहे आणि या इकडून मंदिराची एंट्री आहे. आणि या साईडला हार वगैरे भेटतात आणि या साईडला पेढे वगैरे भेटतात, प्रसाद. खूप मस्त दर्शन झालं, एकदम पीसफुली. तर मी सजेस्ट करेन की सकाळीच या, बिकॉज खूप मस्त दर्शन होतं. तर आता आम्ही निघालो आहे प्रॉपर्टी बघायला. दुसरीकडे राहणार आहे आज, बिकॉज इकडे खूप बेसिक आहे, सगळं काही अवेलेबल नाही आहे इकडे. आणि आता गाडी चालवते हो. आता आम्ही आलो आहे मॅग्नोलिया बाय द बीचला आणि काकांनी आम्हाला खूप चांगला डिस्काउंट दिला आहे. तर मी सजेस्ट करेन की नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा. खूप चांगलं ॲम्बियन्स आहे, सी व्ह्यू आहे आणि सगळ्या प्रकारच्या थाल्या अवेलेबल आहेत रेस्टॉरंटमध्ये पण. खूप मस्त प्रॉपर्टी आहे.
वेळ झोपलेलो बिकॉज खूप सकाळी लवकर उठलेलो. खूप मस्त वेदर झालं आहे आणि आम्ही आलेलो चाय प्यायला, पण यांच्याकडे अवेलेबल नाही आहे की आता नाही भेटणार बोलत आहेत. डोंट नो बाय. वेदर बघू शकता, खूप मस्त वेदर झालं आहे. आम्ही आता बीचवर जाणार आहे भिजायला. मस्त वेदर झालं आहे. सनसेट पण आता बघायला भेटतो बिकॉज सूर्यावरचे ढग बाजूला झालेत. आता आम्ही चाललो आहे काहीतरी खायला. थोडंसं भिजलो, थोडा एन्जॉय केला. चांगलं पाणी आहे. मालगुण बीच असं या बीचचं नाव आहे आणि आमचा रूम पण या साईडलाच आहेत. हे आमचे रूम्स आहेत आणि हा आहे व्ह्यू. मस्त झालं एकदम सनसेट. आम्ही या काकींकडे आलो आहे भेळ खायला आणि मॅगी खायला. आम्ही आता जेवायला आलो आहे एकदंत हॉटेलमध्ये. गणपतीपुळे मार्केटमध्ये हॉटेल आहे आणि आता आम्ही ऑर्डर दिली आहे बिकॉज वेटिंग आहे. ऑर्डर देऊन आम्ही थोडा इथे टाईमपास करतो आहे. तर आता आम्ही उठलो आहे आणि वाजलेत 5:45. आम्ही आता निघतो आहे मुंबईला आणि खूप मस्त वेदर आहे. फायनली आता आम्ही निघालो मुंबईला जायला. 350 किलोमीटर आहे आणि टोटल 7 तास दाखवत आहे. तर आता बघू पुढची जर्नी कशी होते. आता आम्ही पोचलो आहे खेडपर्यंत आणि आता आम्ही खायला थांबलो आहे. मिसळ पाव आणि अंडा बुर्जी मागवली आम्ही. आत्ता आम्ही पोचलो आहे दौलेला. इथून 100 किलोमीटर अजून बाकी आहे आणि पाठी पाऊस पडलेला त्याच्यामुळे आम्ही पूर्ण भिजलेलो. तर आम्ही आता आमचे गिअर सिंगले सुकत टाकलेत. फायनली पोचलो आहे चारकोपला. मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे खूप जास्त लेट झालं आहे आणि मी शिराचे टी शर्ट ऑर्डर केलेले. खूप बेटर आहेत. जॅकेट रायडॉक्सचे आणि बाकी ॲसेसरीज पण रायडॉक्सचे आणि हेल्मेट आहे. तर रायडिंगला जाताना नक्की तुम्ही पण सेफ्टी पाळा. आणि ह्या त्यांचं जे जॅकेट आहे ते गालाचं आहे, विमान जॅकेट. तर ह्या सगळ्या ॲसेसरीज तुम्हाला रायडिंगला जाताना नक्की प्रिपेअर करायला लागतील. तो जर तुम्हाला माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.